नमस्कार श्रोते हो. आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोअर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे. भाग 25. पदापेक्षा कामाचा इम्पॅक्ट आणि प्रभाव याचं महत्त्व मी कधीच विसरले नव्हते. मी आता डायरेक्टर पातळीवर जाऊन पोहोचले होते. पगाराबरोबर बोनस मिळत होते. माझ्या हाताखाली 50 इंजिनियर्सची टीम होती. मला आठवलं, काही वर्षांपूर्वी मी अशाच 50 इंजिनियरपैकीच एक होते. आता त्यांची लीडर होते. मेंटॉर म्हणून माझ्या ऑफिसचे दार त्यांच्यासाठी कायम उघडे असायचे. 1996 मध्ये लुसेंट टेक्नॉलॉजीचा जन्म झाला. बेल लॅब्स AT&T पासून वेगळी होऊन लुसेंट टेक्नॉलॉजीचा एक महत्त्वाचा भाग बनली. न्यू जर्सीत जसं आम्ही कस्टमर सपोर्टचं छान मॉडेल उभं केलं, तसं आता युरोपात करण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. लुसेंट टेक्नॉलॉजीच्या धोरणात्मक भविष्यासाठी युरोप खूप महत्त्वाचा होता. पीट आणि तिथला चीफ ऑपरेटिंग ऑफिसर व्हिन्स यांच्याबरोबर माझ्या चर्चा सुरू झाल्या. लुसेंट टेक्नॉलॉजीला युरोपात हातपाय पसरायला नेमकं काय करायला हवं, तिथल्या वातावरण संस्कृतीचा उपयोग करून आमच्या कंपनीला पाय रोवून भक्कम उभं कसं राहता येईल यावर बोलणं होऊन माझ्यावर ती जबाबदारी देण्याचं नक्की झालं. चला आता पुढे जाऊया. न्यू जर्सी सोडणार ही बातमी आल्याबरोबर माझ्या निरोप देण्याच्या पार्ट्या सुरू झाल्या. इथं जोडलेल्या मित्र साथीदार यांच्या वियोगाची हुरहुर आणि सोबत नव्या संधीचं सोनं करण्याचं स्वप्न. ओहायो सोडून न्यू जर्सीला आले. मी आता अमेरिकेतील राज्य बदलत नव्हते, तर देश बदलत होते. अमेरिका सोडून युरोपमध्ये चालले होते. पुढील प्रकरण सुरू होत आहे. युरोप थ्रू युरोपियन आईज, उत्तर युरोप. आता आहे 1996-97 साल. युरोपातली नवी जबाबदारी घ्यायला ॲम्स्टरडॅमला येऊन पोहोचले. मला यावेळेस युरोपियनांच्या दृष्टिकोनातून युरोप अनुभवायचा होता. पूर्वीची लग्नानंतर जर्मनीत संसार मांडायला गेलेली मी आणि आत्ताची मी खूपच बदल झाला होता. युरोपियन लोकांसाठीही मी आता भारतीय नव्हते, तर अमेरिकन होते. आता घर घ्यायचं. ऑफिस आणि एअरपोर्टपासून येण्या जाण्यात जास्त वेळ जायला नको, सोय महत्त्वाची. मला कामानिमित्त लागणारा युरोपमधला प्रवास समोर दिसत होता. वारंवार अमेरिकेत मीटिंग्सला जावं लागणार होतं. पण त्याकडे फारसं लक्ष न देता एजंट मला अमेरिकन लोकांच्या वस्तीतील घरं दाखवायला लागले. अमेरिकन थँक्सगिव्हिंग सुद्धा साजरा करू शकशील असं म्हणाले. एकूण काय, युरोप आणि अमेरिका सगळे एजंट सारखेच. ते माझा कळप ठरवणार आणि त्यानुसार माझ्यासाठी घर शोधणार. मी पसंत केलेलं नॉर्डनचं घर ॲम्स्टरडॅमपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर. घर खूपच प्रशस्त, टुमदार, छान होतं. मागच्या बाजूला लॉन, तळमजल्यावर लिव्हिंग, डायनिंग आणि किचन, हवेशीर, मोकळं. वरच्या मजल्यावर बेडरूम्स. गॅरेज नव्हतं, पण कारपोर्ट होतं. बघितल्याबरोबर आवडलंच एकदम. माझे सगळं सामान इकडे न्यू जर्सीहून जहाजानं आलं. अमेरिकेतलं फर्निचर हे मोठ्याच्या मोठं असतं. माझा सोफा एवढा मोठा होता की इथल्या घराच्या दरवाज्यातून आत शिरेना. अरे बापरे, आता असा विचार करतच होते. तेवढ्यात त्या लोकांपैकी एकाने अंगणाच्या बाजूला असलेल्या मोठ्या खिडकीची काच सक्शन कप्स लावून अलगद काढली. मोठा सोफा आत घेतला आणि पटकन काच परत बसवून टाकली. चेनो काम तेनो ठाय. एक गमतीशीर आठवण म्हणजे त्या मूव्हर्सचा एक मदतनीस काळ्याशार, तगड्या, उंच घोड्यावर बसून टकटक करत आला. त्याच्या वाटणीची मदत केली आणि परत टकटक करत निघून गेला. अशी काच काढता येत असली तरी घरात कधी सुरक्षेबद्दल भीती वाटली नाही. सामान आवरताना मला वेळोवेळी निरनिराळ्या ठिकाणी घेतलेल्या असंख्य मेणबत्त्या सापडल्या. विचार केला, इतक्या कशाला गोळा केल्यात मी? प्रकाशाच्या दिशेच्या प्रवासाची ही आंतरिक ओढ म्हणावी का? कोण जाणे. पण नंतर सुद्धा मी कितीतरी मेणबत्त्या जमवत राहिले. घर झालं, आता गाडी. माझा जर्मन मित्र उली मर्सिडीज बेन्झमध्ये व्हाईस प्रेसिडेंट असल्याने त्याच्याकडून मर्सिडीज घेणं सोपं झालं.
गाडी आणली जर्मनीतून, त्यामुळे नंबर प्लेट जर्मन. माझं गाडी चालवायचं लायसन्स अमेरिकन आणि गाडीची मालकीण राहते हॉलंडमध्ये. हे सगळे कडबोळे अगदी कायदेशीर. पण गंमत कधी यायची जर मला कुठेही पोलिसांनी थांबवलं तर. त्यांना किंवा त्यांच्या वरिष्ठांनाही कळायचे नाही. आता करायचं काय? मी बहुतेक अशी पहिलीच केस असावी. मग त्यांची गडबड गोंधळ बघायला मजा यायची. हॉलंड म्हणजे ट्युलिप्स, पवनचक्क्या, सायकली, गलेलठ्ठ गायी. मस्टरडॅमला कॅनॉलची आजूबाजूची खूप चिंचोळी आणि उंच घरं आणि लाकडाचे पायात घातलेले जोडे. उत्तर समुद्रावर भराव टाकून बांधलेली घरं. म्हणूनच या देशाचं नाव नेदरलँड्स, ज्याचा अर्थ समुद्रसपाटीपेक्षा खालच्या पातळीवर वसवलेला देश. आपल्या मुंबईला समुद्रात भर टाकून हल्ली बरीच घरे बांधली जातात तसंच. इकडे आल्यावर मला छंद जडला होता की जुन्या हॉलंडचा नकाशा बघायचा आणि माझ्या मित्रमंडळींमध्ये कुणाची घरं पूर्वी पाण्याखाली होती ते शोधायचं. मी घेतलेले घर सुद्धा पूर्वी पाण्याखाली असलेल्या भागातलं. ॲम्स्टरडॅममधल्या सर्वात मोठ्या राईक्स म्युझियममध्ये कन्झर्वेटर म्हणून काम करणाऱ्या बाईंना भेटण्याची संधी मिळाली. जुन्या प्रसिद्ध चित्रकारांची पेंटिंग्स जतन करणं हे एक शास्त्र आहे. त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तींना म्हणतात कन्झर्वेटर. त्या तेव्हा रिटायर झालेल्या होत्या, पण लोकांच्या खाजगी संग्रहातील पेंटिंग्सवर काम करायच्या. अधूनमधून त्यांचं काम बघायला जायला मला मजा यायची. त्यांनी मला आर्ट कलेक्टर बुक, आर्ट व्हॅल्युएशन असं बरंच काही शिकवायचा प्रयत्न केला. एक दिवस एक हॉलंडचा हिवाळा हुबेहूब चित्रित केलेलं एक पेंटिंग त्यांनी मला दाखवलं आणि म्हणाल्या, तूही आता पेंटिंगचा संग्रह सुरू कर, पण या पेंटिंगची फ्रेम बदलू नकोस, कारण फ्रेम बदललीस तर त्याची किंमत कमी होईल. मग आर्ट कलेक्टर बुकमध्ये ते कुठं आणि कसं रेकॉर्ड केलं आहे ते दाखवलं. माझं शिक्षण चालू. मला काही संग्रह वगैरे करायचा नव्हता, पण ते पेंटिंग आवडलं आणि एक आठवण म्हणून घेतलं. फ्रेम तीच आहे, पण किंमत 100 पटीने वाढली आहे का ते आर्ट कलेक्टर बुकमध्ये बघितलं नाही अजून, पण आता एकदा बघायला पाहिजे. घराच्या मागच्या अंगणात हॉलंडमधील सहकाऱ्यांसाठी मी एकदा अमेरिकन पद्धतीचं म्हणजे नाविन्य असलेल्या गॅस ग्रिलवर बार्बिक्यू केलं होतं. साथीदार शोधायची सुरुवात खाण्यापिण्याशिवाय कशी होणार? आपण हृदयाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतो, अगदी तसंच. सोबत हॉलंडची जगप्रसिद्ध हायनिकन बियर. माझा डच लोकांच्या बाबतीतला भारतीय अमेरिकन अंदाज चुकला, त्यामुळे भरपूर बियर शिल्लक राहिली. थोड्या दिवसांनी आई आणि माझा मित्र श्रीकांत आला. ही एवढी बियर करायची तरी काय? मी श्रीकांतला म्हटलं, चल जरा याची मुदत बघू आणि मुदत संपलेल्या बाटल्या ओतून देऊ. तो बघतच राहिला माझ्याकडे. एवढी बियर ओतून द्यायची? दुसरा इलाज काय होता? त्यानं दुःखी चेहरा करून ते 2-3 क्रेट ओतून रिकामे केले आणि आईला म्हणाला, मातोश्री, काय ही तुमची मुलगी, मला केवढं मोठं पाप करायला लावलं. बियरला एक्सपायरेशन डेट असते तर नवीन शोध. इथे युरोपचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विन्स हा माझा नवीन बॉस. पहिली गोष्ट नॉलेज ट्रान्सफर. न्यू जर्सीतलं आमचं कस्टमर सपोर्ट मॉडेल युरोपमधल्या विविध वातावरण संस्कृतीला जुळेल असं बदलायला हवं होतं. 2 देश म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती आणि संस्कार आलेच. हे एकत्र आणायचे थोडे निराळे मार्ग शोधायला लागणार होते. दुसरं म्हणजे लुसेंट टेक्नॉलॉजीला युरोपात हातपाय पसरवायचे होते. व्यावसायिक वृद्धीसाठी सपोर्ट सर्व्हिस आणि कन्सल्टिंग सर्व्हिसची जरुरी होती. ती माझी जबाबदारी होती. माझ्या बॉसचं युरोपचं धोरण आणि प्राधान्य, स्ट्रॅटेजी अँड प्रायोरिटीज पूर्णपणे समजून घ्यायलाच हवं. माझ्या आखणीची, त्याच्या योजनेची हातमिळवणी होणं अगदी गरजेचं. माझ्या सर्वंट लिडरशिप शैलीला हे नवीन आव्हान. जरी मला कॉर्पोरेट पदाची पॉवर होती, तरी प्रभावाची पॉवर हे माझं सर्वात मोठं शस्त्र. ते आता इथल्या वातावरण संस्कृतीला जुळवून घ्यायचं होतं. मी एक्सपॅट म्हणून युरोपमध्ये आले. हे पद खूप प्रतिष्ठेचं मानलं जातं, कारण साधारणतः
विशिष्ट आणि खास कौशल्य असलेल्या कॉर्पोरेटच्या वरच्या पातळीवरील लोकांनाच ही संधी मिळते. एक्सपॅट असल्यामुळे लुसन टेक्नॉलॉजीच्या माझ्याकडून अगदी थोड्या कालावधीमध्ये खूप वरच्या पातळीच्या अपेक्षा होत्या. हिट द ग्राउंड रनिंग. रेंगाळत बसायला वेळ नव्हता. ब्रिस्क सुरुवात आणि यशस्वी कारकीर्द हे माझं ध्येय होतं. आता वेळ घालून चालणार नव्हतं. एकीकडे युरोपियन वातावरणाची सवय करायची धडपड आणि दुसरीकडे माझा ऑफिसात बस्तान बसवायची धावपळ. आमच्या युरोपियन ओरिएंटेशनसाठी 2 मुख्य विषय होते: आंतरराष्ट्रीय व्यावसायिक वाटाघाटी आणि युरोपियन भाषा, संस्कृती व कम्युनिकेशन. गुगलचा अजून जन्म झाला नव्हता, त्यामुळे नवीन भाषा प्रत्यक्षात शिकायला लागणार होती. माझ्या बिझनेस कोचला आंतरराष्ट्रीय व्यावसायिक वाटाघाटीचा खूप अनुभव होता आणि त्यामुळे तो त्यात एकदम सराईत होता. त्याची त्यासाठी खास तंत्र होती. आम्ही तात्विक बोलायचो. वाटाघाटीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेऊन सराव करायचो. त्याच्याकडे जुन्या पण वास्तविक वाटाघाटीच्या टेप्स होत्या. त्यांचा आवाज बंद करून शारीरिक हावभावावरून वाटाघाटीत काय चाललं असेल याची आम्ही चर्चा करायचो. वाटाघाटी करताना आपला चेहरा कसा कोरा, पोकर फेस ठेवायला हवा, तुमच्या मनातले भाव चेहऱ्यावर उमटवून समोरच्याला तुमचा अंदाज लागायला नको. दुभाषा मार्फत वाटाघाटी, विनविन प्रसंग, स्थिती, दीर्घकाळ परस्पर संबंध, सन्मानजनक बाहेर पडण्याचा मार्ग यांचं महत्त्व समजलं. मला तैवानला दुभाषा मार्फत करायला लागलेल्या वाटाघाटीमुळे आम्ही कसे गडबडून गेलो होतो ते आठवलं. त्याच्याजवळ प्रचंड ज्ञान आणि अनुभव होता. खूप शिकायला मिळालं. डच लोक आजही व्यापारी म्हणून ओळखले जातात. त्यासाठी आवश्यक बहुभाषिकत्व त्यांच्याकडे आहे. बहुतेक लोक डच शिवाय जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, इंग्लिश भाषा सहज बोलतात. शांतपणे संयम ठेवून वाटाघाटी करण्यात त्यांचा हात कोणी धरणार नाही. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.